1878 मध्ये स्वामींनी आपल्या अवतार कार्याचा आविष्कार संपवला असे सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. श्री स्वामींचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. दरवर्षी या तिथीला स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी केली जाते. यावर्षी 6 मे 2024 वार सोमवार या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे. या दिवशी विविध ठिकाणी स्वामींच्या मठात विविध धार्मिक कार्य होतात. अखंड स्वामी नामजप, अखंड स्वामी चरित्र पठण, तारक मंत्र, त्याचबरोबर गणेश याग, मनोबोध याग, स्वामी याग, नित्यसेवा आणि तिन्ही वेळेस स्वामींची आरती टाळ मृदुंगाच्या गजरात केली जाते. औदुंबर प्रदक्षिणा, अभंग, कीर्तने गायली जातात. स्वामींनी जरी समाधी घेतली असे दाखवले असले तरीही स्वामी आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ते करत होते, करत आहेत आणि अनंत काळापर्यंत करत राहतील. आजही श्री स्वामींच्या सेवेत जो कोणी भक्त येतो त्यांचा ते उद्धारच करत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत. पुण्यतिथीच्या दिवशी अखंड स्वामींचे नामस्मरण, तारक मंत्राचे पठण, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करावेत. तसेच या दिवशी स्वामींची पूजा करून त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना दाखवावा, त्यांना तुळशीचा हार घालावा, त्यांची 3 वेळेस आरती करावी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची जी शिकवण आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि सर्वात मोठे काय करायचे आहे, त्यांच्या नावे आपण काय दान करायचे तर आपली अंतःकरणापासून केलेली खरी भक्ती त्यांना आपण अर्पण करायची आहे. हीच खूप मोठी सेवा आहे. त्यांची शिकवणच अशी होती की तुम्ही प्रथम तुमचे कर्म करा, तुमची कर्तव्य करा आणि मगच बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. त्यामुळे प्रथम आपण आपली कर्तव्य पार पाडायची आहेत, आपल्या हातून चांगले कर्म करायचे आहेत. हीच त्यांची खूप मोठी सेवा आहे. त्याचप्रमाणे कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाचे वाईट करायचे नाही, यातच खूप मोठी स्वामी सेवा आहे. या दिवशी पूर्ण दिवस आपण स्वामी नाम जप करायचा आहे, त्यांची सेवा करायची आहे. अशा प्रकारे दरवर्षी देखील स्वामींची सेवा करून पुण्यतिथी साजरी करूया. श्री स्वामी समर्थ.